छत्तीसगडला आहे. राष्ट्रवादीचं तेच होणार, काय फार काय वेगळं होईल असं वाटत नाही. आता अर्थात कोर्टात काय निकाल लागते तो त्यांचा लागेल, ते फ्रीज वगैरे होईल, चिन्ह फ्रीज होतील असं वगैरे म्हणतात. आणि असं असंविधानिकच सरकार आहे. आकड्याला झाला तर आकडे ठीक आहेत, आकड्याचा फालतू बहुमताच्या भरोशावर सरकार होतं. बहुमताच्या भरोशावर असलेलं सरकार म्हणून त्याला संविधानिक सरकार किंवा असं म्हणता येत नाही, ते असंविधानिकच आहे. कारण त्यावरचे निकाल इतके वर्ष झाले, दिवस झाले, दीड वर्ष ते निकाल लागले नाही. सर्वोच्च न्यायालयाने दंडा उगारूनही तो निकाल देण्यास ते असमर्थ ठरले आणि त्याच्यातून राजकीय यांची अभिलाषा दिसून आली. पण लोकांनी आता ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात परिवर्तन घडवायचा, 3 राज्यातल्या निकालावर जाऊ नये. फार काही 2% मतं कमी पडलीत छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये तर 4% मतं कमी आहे. काही स्ट्रॅटेजी चुकले असतील, पण मला काही गोष्टीचा अजूनही आकलन होत नाही. मी त्यावर आमच्या पक्षाची भूमिका नाही की आहे अजून मला माहित नाही. पण मी त्या संदर्भात अनेक जण आम्हाला ईव्हीएमच्या संदर्भातून जे काही सांगतात, मला एक उदाहरण दाखल मी तुम्हाला देतो. आम्हाला भीती काय वाटते, की तिची भीती वाटते की येणारा प्रत्येक माणूस हे 9-10 पैकी 8 माणसं राजस्थानच्या संदर्भात सांगत होता की इथे तर अजिबात सरकारच्या विरुद्ध एंटी इन्कम्बन्सी नव्हती. मध्य प्रदेशातील 8 पैकी 7 माणसं सांगायची ती काँग्रेस आहे. छत्तीसगडमध्ये तर सर्व तुमचे चॅनल्स आणि तुमच्या सर्वे करणाऱ्या किंवा करणाऱ्या एजन्सी सगळ्यांचा तो रिपोर्ट होता की इथे सरकार इथे आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. नाना पटोले आताचे आमचे प्रदेश अध्यक्ष भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. 6 महिन्यामध्ये निवडणूक त्यावेळेस इलेक्शन लागला. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे 67,000 मतांनी निवडून आले होते. 67,000 मतांनी भंडारा गोंदियामध्ये. त्यानंतर 6 महिन्यांनीच रेग्युलर निवडणूक झाली, नियमित. आणि भारतीय जनता पक्षाचा माणूस 2,58,000 मतांनी निवडून आला. आता अशी टोटल मारली मायनस असलेली मतं, म्हणजे निवडून आलेली मतं धरून, तर 3.25 लाख मताचा फरक 6 महिन्यामध्येच का पडतो आणि पडू शकतो का, याचाही डोक्यात कधी कधी चिंता करणारा प्रश्न आम्हाला सतावतो. परिवर्तन होतो 6 महिन्यात 3.25 लाख मतं कसे फिरू शकतात, मतपरिवर्तन कसं होऊ शकतो, हा एक मोठा प्रश्न आहे. मध्य प्रदेशामध्ये सुद्धा अनेकांनी आता पिटिशन दाखल केली. एक बीएसपीचा माणूस मिश्रा नावाचा, त्याला 0 मत पडलं, 0. त्याने पिटिशन दाखल केली सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती हायकोर्टाकडे रेफर केली. ते होणारच आहे. आता आम्ही त्याबद्दल न्यायालयाच्या व्यवस्थेबद्दल आम्ही काही फार बोलणार नाही, कारण इलेक्शन खटले कसे चालतात हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्याबद्दल त्या व्यवस्थेवर बोलणं आम्हाला उचित होणार नाही. पण त्यात तो म्हणतो की आमच्या कॅडरचे मतं नेहमीसाठी 10,000 आहे, त्याच्यापेक्षा कमी नाही. बरं, माझ्या बायकोनी मला मत दिलं नसेल, पण मी तर माझं मत दिलं, ते कुठे आहे? तेही मताचा पत्ता नाही. यावरून शंकेला वाव मिळतो. आणि आज परसेप्शन जे बदललं होतं 3 राज्यातल्या निवडणूक, जर आमच्या बाजूला आल्या असत्या किंवा 2 आल्या असत्या तर देशातील परसेप्शन एकदम चेंज झालं असतं. त्यामुळं त्यांना तो बरोबर नेरेटिव्ह त्यांनी सेट केला आणि आज